कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बाळाला वरचं अन्न देण्यापूर्वी तुम्हाला कोणकोणती लक्षणं बाळामध्ये ऑब्झर्व करायची आहेत आणि कधी बाळाला वरचा आहार सुरू करायचा आहे। त्यानंतर बऱ्याचशा मम्मी लोकांच्या मला कमेंट्स मिळाल्या की आमचं बाळ 4 महिन्याचं आहे, ही सगळी लक्षणं दाखवतो आहे, मग बाळाला वरचा आहार सुरू करू का। काही मम्मींचे याही मेसेजेस कमेंट्स होत्या की आमचं बाळ 8 महिने पूर्ण झालेलं आहे पण अजूनही आम्ही बाळाला वरचा आहार दिला नाही कारण बाळाला दूध पुरतं आहे आणि घरचेही म्हणतात की एवढ्या लवकर बाळाला आहार द्यायचा नाही, बाळ हा आजारी पडतो। तर या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। पहिली गोष्ट आहे 4 महिन्याच्या दरम्यान। लक्षात घ्या 4 महिन्याचा हा जो काही काळ आहे हा बाळासाठी वरचं अन्न पचवण्यासाठी, घेण्यासाठी किंवा त्याची गोडी वाढवण्यासाठी खूप लवकर होतो आहे आणि मी खात्रीपूर्वक सांगू शकते की 4 महिन्याच्या दरम्यान बाळाचा जो काही ओरल थ्रस्ट रिफ्लेक्स आहे हा कमी येत नाही। मग तुम्ही जबरदस्तीने बाळाला भरवणार, झोपून बाळाला भरवणार आणि अशामुळे बाळाचा जो काही खाण्यामधला इंटरेस्ट आहे हा कमी होणार। म्हणजे ज्या वयामध्ये बाळाने ऍक्च्युअली वरचा अन्न किंवा आहार व्यवस्थितरित्या घेणं अपेक्षित आहे त्या वयामध्ये बाळ हा वरचा आहार व्यवस्थित घेणार नाही। हे होऊ नये यासाठी तुम्हाला ऍटलीस्ट 5 ते 5.5 महिन्यापर्यंत वाट पाहायची आहे आणि त्यानंतर ही सगळी लक्षणं ऑब्झर्व करून बाळाला वरचा आहार द्यायचा आहे। आणि आणखी गोष्ट ही आहे की एवढी घाई करण्याची गरज काय आहे, कारण आयुष्यभर बाळाला वरचा आहारच घ्यायचा आहे। आत्ताचा हा जो काही काळ आहे या काळामध्ये बाळाला आईचं दूध मिळणं किंवा फॉर्म्युला मिल्क मिळणं हे खूप जास्त गरजेचं आहे। आता 8 महिने होऊन सुद्धा जर तुम्ही बाळाला सॉलिड फूड दिलं नसेल तर ती सुद्धा तुमची एक खूप मोठी चूक ठरणार आहे। यामागचं कारण असं आहे की बाळाला 6 महिन्याच्या दरम्यान तर बाळ हा सॉलिड घेण्यासाठी रेडी असतोच, पण त्या व्यतिरिक्त 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाची जी वाढ आहे ही खूप झपाट्याने होत असते। अशा दरम्यान बाळाला जास्तीत जास्त पौष्टिक घटकांची गरज असते। या व्यतिरिक्त बाळाच्या जन्माच्या वेळी बाळाच्या शरीरामध्ये एक लोहाचा साठा असतो की जो त्याला 6 महिन्यापर्यंत पुरणारा असतो। जसं बाळ 6 महिने पूर्ण करतो त्यानंतर हे जे काही लोह आहे हे हळूहळू कमी कमी होत जातं। शिवाय ही जी काही लोहाची रिक्वायरमेंट आहे ही फक्त आईच्या दुधातून किंवा फॉर्म्युला मिल्क मधून सुद्धा पूर्ण होणारी नसते आणि म्हणूनच 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाची जी काही एनर्जी आहे ही मेंटेन राहावी, आयर्न लेवल प्रॉपर राहावी, बाळाची भूक वाढावी, खाण्यामधला इंटरेस्ट वाढावा आणि बाळाला वरच्या आहाराची सुद्धा थोडीशी गोडी लागावी किंवा ते पदार्थ कळावेत, वेगवेगळ्या चवी मिळाव्यात आणि बाळाचे टेस्ट बर्ड्स त्यानुसार डेव्हलप व्हावेत यासाठी बाळाला थोड्या प्रमाणामध्ये आयर्न रिच पदार्थ जे आहेत ओरिजिनल टेस्ट मध्ये ते तुम्हाला देणं हे गरजेचं असतं। त्यामुळे 5.5 महिने ते 6.5 महिन्याच्या दरम्यान तुम्हाला एनी हाव वरचा आहार हा सुरू करणं गरजेचं आहे। योग्य त्या वेळेमध्ये योग्य त्या गोष्टी जर बाळासोबत होत असेल तर बाळाची वाढ, विकास आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर होतात। पुढे जाऊन माझा बाळ खातच नाही, बाळ आजारीच पडतो, बाळाला वरचा आहार आवडतच नाही, बाळाला तो पचतच नाही, बाळ चावून खात नाही, हाताने खात नाही, अशी कोणतीही तक्रार करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही।